गांधी हे नाव कानावर पडताच आपल्याला आठवते ते म्हणजे डोळ्यावर चष्मा, हातामध्ये काठी आणि अंगावरती पांढरे शुभ्र वस्त्र. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळीबाई असे होते. महात्मा गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर, माध्यमिक शिक्षण राजकोट व वकिलीचे शिक्षण इंग्लंड येथे झाला. त्यावेळी भारतामध्ये इंग्रजांचे राज्य होते. त्यांनी भारतीयांना अपमानास्पद वागणूक देत होते. म्हणून गांधीजींनी अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सत्य व अहिंसा या तत्त्वांचा वापर केला. म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांनी अथक परिश्रम केले. त्यांनी इंग्रज सरकारविरोधात असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, दांडी येथील मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन इत्यादी आंदोलने केली. भारत छोडो अशा घोषणा देऊन त्यांनी इंग्रजांना आपल्या देशामधून पळवून लावले. अखेर अनेक प्रयत्नांमुळे आपला भारत देश इंग्रजांनी शेकडो वर्षाच्या गुलामगिरीतून 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. त्यांनी देशवासियांना सत्य, अहिंसा व मानवतेची शिकवण दिली. महात्मा गांधीजींची साधी राणी व उच्च विचारसरणी होती. म्हणून महात्मा गांधी राष्ट्रपिता लोकप्रेमाने त्यांना बापू म्हणत दुर्दैवाने 30 जानेवारी 1948 रोजी बापूजींची प्राणज्योत मालवली. परंतु आजही त्यांचे कार्य आणि विचार आपल्याला प्रेरणा देतात. शांततेच्या मार्गाने लढा